अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे 15 एप्रिल 2026, वार आहे बुधवार, म्हणजेच उद्या आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपण बऱ्याच स्वामी भक्तांनी बऱ्याच सेवा केले आहे, जसं की श्री गुरुचरित्राचं पारायण कोणी केलं आहे, कोणी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं आहे, कोणी 21 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत आहे, कोणी 11 केले आहेत। तर प्रत्येकांच्या आपल्या आपल्या परीने स्वामी महाराजांची सेवा प्रत्येक जण करत आहे। बघा, स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा दिवस तसा तर आपल्याला नकोसा वाटणारा आहे। स्वामी महाराज हे 21 वर्ष अक्कलकोटमध्ये सगुण स्वरूपामध्ये होते आणि त्यांनी अक्कलकोटमध्ये असंख्य अशा लीला केल्या आहेत। ज्या वेळेस महाराजांनी स्वतःचा देह त्यागला तेव्हा सर्व भक्त हे आक्रावेक्रा होऊन ते रडत होते। तेव्हा स्वामी महाराजांना आपल्या भक्तांची ही परिस्थिती त्यांना बघवली नाही, त्यामुळे स्वामी महाराज हे पुन्हा प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की हम गए नहीं, हम जिंदा आहे। त्यांनी हे वचन आपल्या स्वामी भक्तांना ते देऊन गेले। त्याचबरोबर बघा, स्वामी महाराजांचे अत्यंत प्रिय असलेले भक्त म्हणजे चोळप्पा यांच्या घरी स्वामी महाराजांनी समाधी घेतली। बऱ्याच जणांना माहिती नसेल की आता आपण अक्कलकोटमध्ये जातो, अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर आपण वटवृक्ष मंदिरामध्ये आपण स्वामी महाराजांचं दर्शन घेतो। जिथे वटवृक्ष मंदिर होतं त्या वटवृक्षाखाली महाराज भरपूर वेळ महाराजांनी आपला वेळ घालवलेला आहे, त्यामुळे तिथे खूप जास्त तेथे महाराजांची एनर्जी आहे। त्याचबरोबर बघा, महाराजांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली आहे ते ठिकाण म्हणजे आपल्या चोळप्पांचं घर। तर अक्कलकोटमध्येच चोळप्पांचा जो वाडा होता तिथे महाराजांची समाधी आहे। जर यापुढे कधी अक्कलकोटला जाण्याचा प्लॅन असेल, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये जाल ना, तेव्हा महाराजांच्या समाधी मंदिरला सुद्धा नक्की भेट द्या। असं सुद्धा म्हटलं जातं की महाराज प्रत्येकांना त्यांच्या समाधी मंदिरमध्ये ते बोलावत नाहीत, तर महाराजांची इच्छा आहे ना, ज्या भक्तांना समाधी मंदिरला बोलवायची त्याच भक्तांना स्वामी महाराज बोलावत असतात। त्यामुळे नक्की तुम्ही अक्कलकोटला आता कधी याच्या पुढे जाल तेव्हा नक्की समाधी मंदिरला सुद्धा भेट द्या। तिथे महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत। तर आज जरी महाराज आपल्यासोबत सगुण स्वरूपामध्ये नसले तरी ते आज आपल्यासोबत पदोपदी निर्गुण स्वरूपामध्ये ते आपल्यासोबत कायम आहेत। प्रत्येक स्वामी भक्ताच्या मागे महाराज हे कायम असतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं महाराज त्यांच्या वचनाप्रमाणे नेहमी आपलं रक्षण करतात। बघा, जेव्हा आपण चांगले काम करत असतो, जेव्हा चांगले कर्म करत असतो, तेव्हा नक्कीच महाराज आपल्या मागे ठामपणे उभे असतात। पण या उलट तुम्ही जर वाईट काम करत असाल तर महाराज तुमच्या पाठी सुद्धा लागतील। त्यामुळे आपण स्वामी भक्त आहोत, त्यामुळे प्रत्येकाने चांगले कर्म करण्याचाच प्रयत्न करा। आपले स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत, तर महाराजांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे तर त्या शिकवणी प्रमाणे वागण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा। म्हणजे असं करायचं नाही की एका साईडला तुम्ही सेवा करताय आणि एका साईडला तुम्ही वाईट कर्म करताय, तर खरंच तुमच्या सेवेचा काहीच उपयोग होणार नाही। जर सेवा करताय त्याचबरोबर तुमचे कर्म सुद्धा खूप चांगले आहेत तर तुम्हाला नक्कीच महाराज खूप छान प्रचिती देतील, खूप छान छान अनुभव तुम्हाला महाराजांचे येतील। आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशी साजरी करायची आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणजे आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरी करायची नाही असं काही नाही। काय होतं, आपण नॉर्मली तर आपलं रुटीन चालूच असतं, पण जेव्हा स्वामी महाराजांचा प्रकट दिन असतो, स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते, दत्त जयंती असते, जर अशा काही खास ज्या तिथी असतात यावेळेस हे गुरुतत्व हे 1000 पटीने जागृत असतं। त्यामुळे या दिवशी आपण भरपूर प्रमाणात सेवा आपण केल्याच पाहिजे। बघा, आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर या दिवशी आपल्याला प्रथम लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर बघा, आपल्या दारामध्ये आपण पाण्याचा सडा टाकत असतो, तर पाण्यामध्ये थोडीशी हळद
मिक्स करायचे आहे आणि ते आपल्या दारामध्ये शिंपडायचं आहे. आपला उंबरठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मेन दार सुद्धा स्वच्छ पुसायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मेन दारावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्याचबरोबर शुभ लाभ सुद्धा आपल्याला काढायचा आहे. बघा, आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे. प्रत्येक दिवशी आपण सूर्याला अर्घ्य हे अर्पण केलंच पाहिजे. ज्यांना वेळ भेटत नसेल तर त्यांनी नक्की रोज करून बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि अशा खास तिथीला तर आपल्याला सूर्याला आपण हे अर्घ्य हे अर्पण केलंच पाहिजे. घरची आपली जी देवपूजा आहे तर ती व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. आता ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर त्यांनी तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही कशानेही घालू शकतात. अगदी पाण्याचा घालू शकतात, पंचामृताचा घालू शकतात, चंदनाचा घालू शकतात, दही, तूप, मध या मतलब कशानेही तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकतात. बघा, आता समजा तुम्ही पंचामृताने अभिषेक घालणार असाल तर आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालायचा. बघा, अभिषेक घालताना आपल्याला 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं असतं, 16 वेळेस श्री सूक्त म्हणायचं असतं. त्याचबरोबर तारक मंत्र सुद्धा म्हणायचा असतो. जर समजा तुम्हाला इतकं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस पुरुष सूक्त म्हणा, एक वेळेस स्त्री सूक्त म्हणा आणि एक वेळेस तारक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. की तुमचं पाठ नसेल, न बघता म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ते लावू शकतात. तेही तुम्ही करू शकत नाही तर स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा. म्हणजे बघा, आता आपण पाण्याने अभिषेक घालतोय तर तुम्ही 11 वेळेस प्रथम पाण्याने अभिषेक घालू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत त्यानंतर 11 वेळेस तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकतात आणि त्यानंतर परत पाण्याने 11 वेळेस अभिषेक घालू शकतात. म्हणजे तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, अगदी 108 वेळेस सुद्धा तुम्ही पळीपळीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना आपल्याला महाराजांच्या म्हणजे डायरेक्ट महाराजांच्या डोक्यावर आपल्याला अभिषेक करायचा नाही. तर आपण जे अभिषेक करतोय, आता समजा आपण पाण्याचा अभिषेक करतोय तर पाणी जे असतं ते महाराजांच्या पायापासून घालत आपल्याला पूर्ण हळूहळू वरती येत परत नंतर आपल्याला महाराजांच्या डोक्यावरून अभिषेक घालायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बघा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घातल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. देवघरामध्ये जिथे महाराजांची जागा आहे तिथे महाराजांची मूर्ती ठेवा. त्यानंतर महाराजांना हिना अत्तर अत्यंत प्रिय आहे तर हिना अत्तर महाराजांना कापसाच्या साह्याने लावा. त्यानंतर बघा, महाराजांना अष्टगंध प्रिय आहे तर अष्टगंध महाराजांना आपल्याला लावायचं आहे. महाराजांना चाफ्याचं पिवळं फूल अत्यंत प्रिय आहे. फुल भेटलं नसेल पिवळ्या रंगाचं तर तुम्ही कोणत्याही पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करू शकता किंवा कोणत्याही रंगाचं फुल तुम्ही अर्पण करू शकता. बघा, तुमच्याकडे महाराजांसाठी वस्त्र असतील तर ते तुम्ही घालू शकतात. महाराजांसाठी टोप असेल तो घालू शकतात. मोत्याची माळ असेल ते तुम्ही घालू शकतात. तर आपल्याला म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी महाराजांसाठी कराव्या वाटतील त्या तुम्ही करू शकता. बघा, महाराजांना काय हवं आहे तर महाराजांना फक्त आपली भक्ती हवी असते. ज्या स्वामी महाराजांचे अख्खं ब्रह्मांड आहे अशा ब्रह्मांड नायकांना फक्त तुमच्याकडून भक्ती हवी असते. या बाकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी तेवढ्या काही मॅटर करत नाहीत. फक्त आपल्याला खूप छान वाटतं, आपल्याला प्रसन्न वाटतं स्वामी महाराजांकडे बघून असं. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याचबरोबर बघा, ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. महाराजांच्या फोटोला हिना अत्तर लावायचं. त्याचबरोबर अष्टगंध वगैरे महाराजांच्या फोटोला आपल्याला लावायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला म्हणजे दिवा तर प्रथम प्रज्वलित आपल्याला करायचाच आहे. धूप, दीप, अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. बघा, या दिवशी आपल्याला महाराजांची आरती करायची आहे. महाराजांची खूप छान छान आरत्या आहेत त्या तुम्ही करू शकतात. बघा, मेन मुद्दा म्हणजे या दिवशी आपल्याला महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. बघा, स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय असलेला ग्रंथ म्हणजे आपल्या स्वामी चरित्र सारामृत. या ग्रंथाचं पारायण आपल्या घरी झालंच पाहिजे.
या ग्रंथाचं एक पूर्ण पारायण आपल्या घरी झालंच पाहिजे या दिवशी. बघा तुम्ही यामध्ये एकूण 21 अध्याय आहे, तर तुम्ही हे टप्प्याटप्प्यामध्ये सुद्धा करू शकतात. म्हणजे समजा तुमचे लहान मुलं असतील, तुम्हाला प्रॉब्लेम असेल, म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्ही एकाच वेळेस बैठकीत वाचू शकत नसाल, तर तुम्ही म्हणजे थोडे सकाळी वाचू शकतात, थोडे संध्याकाळी वाचू शकतात. अगदी तुम्ही 3 टप्प्यामध्ये सुद्धा वाचू शकतात, 7-7-7 अशा पद्धतीने. पण आपल्या घरी या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक तरी पारायण हे झालंच पाहिजे. त्याबरोबर बघा आपल्याला या दिवशी स्वामी महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. हो, 11 माळी जप हा झालाच पाहिजे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो सुद्धा 11 वेळेस म्हणायचा आहे. तर ह्या ज्या बेसिक सेवा आहेत त्या आपल्या घरी झाल्याच पाहिजेत या दिवशी. बघा आपण इतर वेळेस जी आपली घरची कामं आहेत, तुम्ही बाहेरची कामं करताय, त्यावेळेस सुद्धा आपल्या मुखामध्ये आपल्या स्वामी महाराजांचं नामस्मरण हे चालूच असायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अखंड आपल्या मुखामध्ये आपण महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. कारण महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे महाराजांचं तत्व हे 1000 पटीने जागृत असतं आणि महाराजांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर या दिवशी महाराजांकडे आपल्याला काहीही मागायचं नाहीये, फक्त निस्वार्थ भावनेने आपल्याला महाराजांची या दिवशी भरभरून सेवा करायची आहे. या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही अन्नदान करा, यथाशक्ती अन्नदान करा. काहीही गरिबांना तुम्ही अन्नदान करू शकता, मंदिरामध्ये तुम्ही दक्षिणा देऊ शकता, मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद वाटू शकता. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही या दिवशी दान करू शकतात. तर सगळे मिळून महाराजांची भरभरून सेवा करून आपण स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही साजरी करूया. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत महाराजांची सेवा करत राहा, आनंदी राहा आणि म्हणत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.